जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंत, रघुनायका मागणे. जय जय रघुवीर. राम राम राम. परमपूज्य प्रातस्मरणी सद्गुरूंच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम. सकल संतांच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम. आणि हरिगुरु भक्त सर्व साधकांना स्वानंदाचा राम राम. आज सालाबादप्रमाणे भगवान आद्य शंकराचार्यांची जयंती. राम. आद्य शंकराचार्य म्हणजे सनातनी पुरुष, अर्थात साक्षात महादेव अवतार. त्याबद्दल ज्यांनी यांची अनुभूती घेतली, ज्यांनी यांच्या शास्त्रांचा अभ्यास केला, आपल्या गतिमतीने ज्यांनी थोडंसं यांना ओळखलं, त्यांच्याबद्दल असं लिहिलं गेलं की शंकरम शंकराचार्यम केवलम बादरायणम. अर्थात भगवान वेदव्यासांनी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे लिहिली. समाधान झालं नाही. महर्षी नारदांनी त्यांना सांगितलं अशांतीचं कारण जाणून की तुम्ही असं करा, भगवंताच्या लीला गुणांचं वर्णन करा. आणि त्यानिमित्तानं त्यांनी श्रीमद भागवताची रचना केली. अशा भगवान वेदव्यास अशा महापुरुषांनी भगवान आदि शंकराचार्यांना एक कार्य दिलं की माझी जी उपनिषद आहे ती ब्रह्मसूत्र आहे ती त्याची तू व्याख्या कर. आणि मला जसं सांगायचे तो भाव त्यात आला पाहिजे. कारण मला सुद्धा असंच साकडं घातलेलं होतं गणपतीनं. जी बुद्धीची देवता आहे त्या देवतेचं मत असं होतं की मी जी सांगतोय तो लिही, परंतु त्याचा अगोदर चिंतन मंथन कर आणि मग लिही. सारांश असा होता की व्याकरणाचार्य, आचार्य, पंडित यातलं काही तू होऊ नकोस. तू यथाशक्ती भगवंताला जाणण्याच्या योग्यतेचा हो, आणि नसेल तर कमीत कमी भगवत स्वरूप हो. 2 मार्ग सांगितले गेले. त्यात एक ज्ञान मार्गाने जा अथवा दुसरा भक्ती मार्गाने जा. म्हणून शंकराचार्यम केवल बादरायणम. भगवान वेदव्यासांचं दुसरं नाव होतं बादरायण. त्याच्याबद्दल कथा अशी की बद्रिक आश्रमच्या बाजूला छोटीशी गुहा आहे, व्यास गुहा. त्या गुहेच्या बाहेर चबुतऱ्यावर बसून भगवान वेदव्यासांनी अनेक ग्रंथांच्या रचना केल्या. एका बाजूला तपस्या, साधन, संध्या, भगवत स्मृती, भगवन नामाचा जप, एकांतवास. आणि क्षुधा तृष्णेच्या वेळी थोडंसं गंगापान करायचं आणि एक मुठी एवढं बोर, त्या बोराचं फळ खाऊन उदरनिर्वाह करायचा. अशा प्रकारे त्यांनी जनहितार्थ खूप रचना केल्या की जेणेकरून ज्याला भगवंत हवा त्याच्यासाठी वाट सोपी करून दिली आणि ज्याला ज्ञान हवं त्याच्यासाठी सुद्धा वाट सोपी करून दिली. सूत्रभाष्य कृतो वंदे भगवंतो पुन्हा पुन्हा. म्हणून त्यांच्या सूत्राचं भाष्य करणारे यांना वारंवार वंदन, वारंवार वंदन, वारंवार पुन्हा पुन्हा वंदन. श्रुती स्मृती पुराणानाम आलयम करुणालयम नमामि भगवत्पादम शंकरम लोकशंभु.
शंकरम लोकशंकरम. जे श्रुती आणि स्मृती पुराणांच्या मध्ये जो विशेष असं काय अर्थच दडलेला आहे, तो वेदांतिक असेल, भागवतिक असेल, जनहितार्थ असेल, तो सुद्धा इथं मांडण्याचा प्रयत्न केला. या अनुभूतीने संपन्न झालेले, कुणी प्रौढ झालेले, अर्थात जाणकार झालेले, सुज्ञ झालेले असे जे कोणी भक्त होऊन गेले, त्या भक्तांच्याबद्दल इथं शंकराचार्य एक आपलं प्रकरण ग्रंथामध्ये प्रौढानुभूती या नावाचं एक 17 श्लोकाचं एक रचना आहे त्यांची. ती सेवा आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं सद्गुरूंच्या चरणी अर्पण करण्यापूर्वी पुन्हा एकदा तुम्हा सर्व साधकांना स्वानंदाचा राम राम. राम जय जय. अशा हा विषय थोडासा समजून सांगतो. अगदी प्रौढानुभूती म्हणजे काय? प्रौढ म्हणजे पूर्ण विकसित झालेला, जसं आपण म्हणतो व्यवहारामध्ये आता हा लग्नाच्या योग्य झाला, असा प्रौढ. तसा एक शिष्य जवळजवळ सद्गुरुपदाला पोचलेला, त्याचं शिष्यत्व मोडलेलं, जसं बाळाचं बालपण मोडतं आणि मिशा येतात, पुन्हा 40 नंतर ते वृद्धापकाळाकडं, तशी ही प्रौढानुभूती आहे की ज्या गुरूंच्या संघात राहिला. धर्मशास्त्र तर असं म्हणतं, ज्याने 12 वर्षाची त्रिकाल संध्यात्मक अशी सुंदर साधना केली गुरूंच्या सानिध्यात किंवा गुरूंच्या स्मरणात, भगवंताच्या स्मरणात, तो साधन संपन्न होऊन 12 वर्षानंतर तो तपाच्या योग्यतेचा होतो. असा वितराग पुरुष कलियुगामध्ये जरी दुर्लभ असला तरी भगवंत म्हणतात, मला वारंवार इथं पृथ्वीवर कुणाला तरी पाठवावं लागतं. त्यापैकी हे एक आदि शंकराचार्य आणि त्यांच्याबरोबर या भूमिकेला परिपूर्ण उतरणारे असे हे त्यांचे 4 शिष्य. अनेक शिष्य होते, परंतु योग्यता बघून त्यांना सेवा दिली. 4 पीठाचे पीठाधीश करून आपण मात्र निर्वाण केलं. तो विषय नंतर गौण आहे. असा प्रौढ अनुभूतीला पोचलेला हा भगवान आदि शंकराचार्य पुरुष परिपूर्ण विकसित, अर्थात साक्षात परमात्मा स्वरूप झालेला, आत्मसाक्षात्कारी झालेला, म्हणजेच आत्मानुभूतीनं पूर्ण झालेला राम. का बरं असं? तर आज कलियुगामध्ये आपल्या भोवतालचं जे जग आहे ते पूर्ण पापाच्या युगानं, कुबुद्धीनं, कुविचारानं, कुसंस्कारानं, संशयानं, धोक्यानं, निंदेनं, शंकेनं असं सगळं भरलेलं दिसतं. आणि तिथे प्रेम नाही. नसू द्या प्रेम, काही हरकत नाही, पण असंगत्व बी नाही. म्हणजे एकटा राहू शकत नाही आणि लोकांमध्ये राहण्याच्या योग्यतेचं नाही. असं हे कुबुद्धीनं भरलेलं आता सध्याचं वातावरण आहे, असं शंकराचार्यांना सांगायचे. त्यांना तुम्ही आत्मज्ञान या विषयी तर काही बोलूच शकत नाही. ते फक्त देवदेवापुरतेच आहेत. ठीक आहे. आणि काहींना तर आता देव सुद्धा थोतंड वाटू लागला. त्यामुळे त्या लोकांची इकडे इच्छा नसती. पण तरीही भगवंतानं पहिलंच सांगितले, मी या पृथ्वीला कधी ओसाड पडू देणार नाही, मुळीच नाही. हजारो नव्हे लाखो लोकांच्या मध्ये मी अध्यात्माची जिज्ञासा जागी करवेन, आणि त्यातून कुणी या जीवांचा भार घेण्यासाठी किंवा जिज्ञासूंचा, अर्थार्थींचा भार घेण्यासाठी मी पुन्हा एकाला इथं नियोजित करेन राम. त्यातले त्यात असा आपल्या सद्गुरूला सद्बुद्धिशाली जो कोणी अधिकारी शिष्य लाभला तर तो भाग्याचाच आहे. अन्यथा अगदी महापुरुषांच्या पाशी तामसी सुद्धा, राजसी सुद्धा भरपूर ढिगाने शिष्य असतात. आपण पाहतोय आपल्या गुरूंच्या भोवती, अनेक संतांच्या भोवती पाहिलं, अनेक संतांची निंदा नालस्ती करणारे त्यांच्याच जवळचे होते. हरकत नाही,
तसं नियोजन. पुढे त्याची कथावर्णन आहे सुंदर. तर त्यातल्या त्यात शंकराचार्यांचं म्हणणं असं, कोणी सद्गुरूंना असा सद्बुद्धिशाली जर अधिकारी लाभला तर ते सद्गुरू भाग्याचंच आहे. का तर अशा शिष्याला ते आपला आत्मानुभव देण्यासाठी, आपला स्वानुभव देण्यासाठी रात्रंदिवस तळमळत असतात. कारण त्याला स्मरणपूर्वक आपलं अनुभवसिद्ध ज्ञान त्याच्या योग्यतेनुसार त्याला द्यायचं असतं. मग ते दोन मार्गाने देतात, एक भक्तीच्या आणि दुसऱ्या ज्ञानाच्या. एक अन्वय, दुसरं व्यतिरेक. त्याची योग्यता पाहून आणि जगाची आवड पाहून या महापुरुषांनी त्या शिष्याला ते ज्ञान दिलेलं असतं. अध्यात्मशास्त्रामध्ये त्याला शार्दूल विक्रीडित असे एक वृत्त म्हटलं जातं. तर आता जे 17 श्लोक आपण बघणार आहे त्याच्यामध्ये अशीच भाषा त्यांनी वापरली आहे की मीच परब्रह्म आहे. शेवटी भगवंत आपल्यात आहे हे जरी कळालं तर भक्तीची वाट मिळाली, आणि भगवंत ते परमात्मा स्वरूप मीच आहे ही ज्ञानाची वाट मिळाली. तुम्ही कुठल्याही वाटेनं जा, त्याला शार्दूल विक्रीडित असा मार्ग म्हणतात. तर राम माझ्यातच उत्पन्न झालेले आणि मनाने अज्ञानाने कल्पिलेले हे द्वैत म्हणजे मी नव्हे. इथे संपूर्णच जड आणि चेतनाचा संयोग आल्यानंतर त्यात पंचमहाभूतांचा निवास असतो. तर मी अद्वितीय असल्याने जसा मी ते नव्हे तसे ते माझे मी नव्हे. मग मी एक शुद्ध अखंड एकमेव अद्वितीय असं ब्रह्म आहे. हे सगळं ह्या प्रकरणातून त्यांनी आपल्याला सांगायचं आहे पुढं. पण हे फक्त विषय प्रवेश म्हणून तुम्हाला सांगतोय की मी देह नाही, कारण मी चेतना व तो अचेतन आहे. मी पंचप्राण नाही, कारण वायू वेगवान आहे. मी मन नाही, कारण ते चंचल व कृपण आहे. मी बुद्धी नाही, कारण ती अज्ञानाने भरलेली आहे आणि दांभिक आहे. त्यामुळे मी ते काहीच नाही. मग मी काय आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतो, असा त्यांचा आपल्याला आशय आहे. आणि हे जे आपण पाहतोय मी आकाश पंचमहाभूत, यातलं काहीच नाही. बस मार्ग सोपाच जो भुकेला आहे शिष्य त्यासाठी हा मार्ग सोपा आहे. जो जाणण्याची इच्छा करतोय तो अंतर्मुख झाला तर त्यालाही कळू लागेल. पण गुरुभक्ती तुम्हाला हे सगळं कळवून देण्याचे सामर्थ्य उत्पन्न करून देते. ज्याचं गुरूंच्यावर प्रेम आहे, आत्मनिष्ठ आहे. असं अनेक उदाहरणं ह्या 17 श्लोकामध्ये दिलेले आहेत शंकराचार्यांनी. ते म्हणतात की मी ते का नाही हेही स्पष्ट करताना आपली ब्रह्मानुभूती सांगतात. मी ते का नाही, का नाही मी ते, समजते ना. मी ते का नाही ते सांगताना थांबतात आणि पुन्हा सांगतात सर्वम खलुदम ब्रह्म. मी ते हे नाही की संपूर्ण चराचर हे ब्रह्म आहे. त्यामुळे वैयक्तिक मी कुठे जीव नाही आणि माझ्यासमोर कुणी जीव नाही. बरं, मग सांगणंही नाही आणि ऐकणंही नाही, दोन्हीतलं काहीच नाही. प्रकरणाचा शेवट करण्यापूर्वी ऐका, प्रकरणाचा शेवट करण्यापूर्वी थोडंसं इथे उच्च कोटीला गेले आणि सांगितले की मला वेदांत चर्चा सुद्धा आवडत नाही. राव, मला वेदांत चर्चा सुद्धा आवडत नाही. का आवडत नाही ते पुढे येईल. पण तरी बी ते यासाठी आवडत नाही आत्म आणि अनात्म हा विवेक म्हणता तुम्ही. मग इथे माझ्या दृष्टीनं अनात्मच नाही,
सर्व आत्मतत्व आहे, तर वेदांत चर्चा कुठे, कधी, कुणापुढे आणि कशी करायची? सर्वच ब्रह्म आहे, सर्वच चेतन आहे, सर्वच भगवत स्वरूप आहे. इथे आता सांगण्यासारखं बी काही नाही आणि ऐकण्यासारखं बी काही नाही. केवळ आपल्या ब्रह्मस्वरूपामध्ये चूप होण्यासारखं आहे. असो, पहिल्या श्लोकातला पहिला भाग आपण तुम्हाला सुरुवात करून सांगतो. जय जय राम. ते म्हणतात की हे जे तुम्हाला आता दिसायला जे जग दिसतंय, दिसायला जो देह दिसतोय, इथे गुरु फक्त आपल्या शिष्याला आत्मानुभूतीचं स्मरण करून देण्यासाठी एकदा म्हणतोय जगाची ओळख करून घे. हे जग काय आहे ते पहा, हे मन काय आहे पहा, ही बुद्धी काय आहे ते पहा, तुझी श्रद्धा काय आहे ते पहा, तुझा विश्वास काय ते आहे. का? एकतर ही कली आहे आणि तर्कानं भरलेलं आहे. तर्कानं भरलेलं आहे. त्याला जे पाहिजे, त्याला काय पाहिजे हे माहीत नाही, त्यामुळे त्याची बुद्धी बी तरकड झालेली आहे. काय पाहिजे त्यालाच माहीत नाही. तो का जगतोय त्यालाच माहीत नाही. आणि जोडीला कर्तेपणाचा अहम आहे. आपल्या शिष्याला सांगते, पापोगदुष्ट कुदी असा तो भरलेला आहे, त्याने ठासून भरलेला आहे. हे जग क्वचितच, त्यात क्वचितच कुणी असा आढळ सुधीशाली शिष्य कुणीतरी भेटला तर भेटला. कशी देती सहस्रेश. त्यावेळेस भगवंताने म्हटलंय, द्वापर युगात हजारोत एखादा, त्यात हजारोत एखादा. आता हे तर कली आहे. आता लाखोत एखादा, कोट्यात एखादा, अरबो खरबोत एखादा. का? सुधीशाली शिष्य भेटणं कठीण आहे, आणि भेटलाच कुणी तर मी भाग्याचा आहे. म्हणून गुरुने आपली इच्छा अशी व्यक्त केली आहे की आत्मानुभूती माझ्याकडे आहे, परंतु त्याला देण्यासाठी त्याचं योग्य पात्र हवं आहे. आणि असा शिष्य केवळ गुरूंच्या पुढे बसतो त्यावेळेस भरलेली घागर आणि मोकळी घागर जशी जाणवते, इकडे आवाजावरून सुद्धा जाणवते, इकडे तसा भरलेला गुरु, आत्मज्ञानानं भरलेला गुरु आणि प्रेमानंदानं भरलेला गुरु, हे दोन्हीचं दर्शन त्या शिष्याला होत असतं. तेवढी योग्यता त्याच्यात भगवंताने दिलेली असते. ठीक आहे ना? का? तर भगवंत कृपाळू आहे म्हणतात. मग त्याचं आज त्या गुरु शिष्यांचं स्मरण करत आहोत. अर्थात हे त्याचं मनोगत, त्या भगवंताचं मनोगत आपल्या शिष्याला अन्वयानं सांगायचं आहे की तो कृपाळू आहे. का? तर हे सगळं जे द्वैत आहे ते माझ्यातच उत्पन्न झालेलं आहे. सुरुवात केली शंकराचार्याने. हे जे द्वैत आहे का, तू मी हे ते हे सगळं, हे सारं द्वैत आहे माझ्यातच उत्पन्न झालेलं आहे, आणि ते मनानंच उत्पन्न केलेलं आहे. त्याला निमित्त कल्पना झालेली आहे. म्हणून शिष्या, हे सगळं अज्ञानाचं असले, अज्ञानाचंच भरलेलं आहे. अज्ञानातच भरलेलं आहे. अज्ञानातच भरलेलं आहे. म्हणून हे सगळं थोतांड आणि मिथ्या दिसू लागतं त्या शिष्याला. हे बघ, पाणी नसलेल्या ओसाड भूमीवरील म्हणजे मर्गजाळातील पाण्यानेच हा भ्रम उत्पन्न होतो, हे स्पष्ट आहे ना. रखरखीत ऊन कुठे पडतं? रखरखीत भूमीवर. बस हे मृगजळ आहे जग, असं समज. पण हे जरी तसं असलं तरी भोवतालचं हे दृश्य विश्व म्हणजे मी नव्हे, आणि ते माझं नव्हे. स्वप्नातलं विश्व फार मोठं असतं, मृगजळातलं विश्व मोठं असतं. तर सूर्य मावळला की मृगजळ दिसत नसतं, आणि झोप मोडली की स्वप्न भेटत नसतं. ज्ञान झालं की शिष्य असंच आहे.
एक सच्चिदानंद असं आनंद स्वरूप, असं एक तुझं जे मूळ स्वरूप आहे ते शुद्ध आहे आणि अखंड आहे, आणि ते केवळ तूच आहेस, एकमेव अद्वितीय. म्हणजे आपल्यासारखा आधी कुणी आला नाही जन्माला, आपल्यासारखा आत्ता कुणी नाही, आपल्यासारखा पुन्हा कुणी नसणार. हे त्याचंच प्रमाण आहे. परमात्म्यासारखा दुसरा कुणी नाही, आधी नव्हता, नंतर नसणार. त्याचा अंश म्हणून आपण आपल्या कुणीतरी आपल्या बरोबरचा दिसेल, पण जसाच्या तसा नाही. शंकराचार्य इथे समजवते, असा समजून एकमेव अद्वितीय ते ब्रह्म मीच आहे, असा मी माझी प्रौढानुभूती माझ्या गुरूंच्या पुढे मी व्यक्त करतोय. हे पहा, हा देह जड आहे, अचेतन आहे, अगदी भिंतीसारखा साकार आहे. त्यामुळे मी त्या देहाकडे बघतोय तर हा हाड मसाचा गोळा आहे, त्यामुळे मी हा नक्कीच नाही. मग अरे लोहाराच्या भात्यात कोंडलेल्या वायूसारखा असणारा, त्याच्यात खालीवर करणारा प्राण सुद्धा निश्चितच मी नाही. बरं का? अनुभव काय सांगतात पहा. एवढंच काय, तोच मी असा माकडासारखा चंचल आणि कृपण, तसाच दुष्ट मनोमयी, हा तर मी मुळीच नाही. माझ्या मनामध्ये प्रेम आहे, भावना आहे, दया आहे, क्षमा आहे. पण हे भौतिक जगातलं मन पाहिल्यानंतर त्याची तुलना केल्यानंतर ते मी मुळीच नाही. मग हे अज्ञानरूप आंधळ्या काळोखानं भरलेलं ढोंगी, दांभिक आणि भिक्षूप्रमाणे कुटील अशी ती बुद्धी मी असूच शकत नाही. आपलं प्रमाण आपल्या पुढे आपणच होऊन मांडतात. सांगायचं, या शंकराचार्यांचा मोठेपणा असा होता की जगावर आलेलं संकट, संस्कृतीवर आलेलं संकट, मानव मात्रावर आलेलं संकट, ते दूर करण्यासाठी केवळ वयाच्या 9व्या वर्षी प्रस्थान केलं गुरूंच्या पासून. विचार करा, आपल्याला 50-40 वर्ष झाली तरी आपण कुठे या सत्यासाठी कुठेच प्रस्थान करत नाही. केवढं दुःख आहे. तशा प्रकारची वैदिक स्थानं ध्यान मार्गाच्या द्वारा त्यांनी शोधून काढली आणि तिथं त्या देवतेंची स्थापना केली. या पुरुषांना कोण जाणणार, म्हणून ज्यांनी जाणला ते खरोखर त्यांच्या स्मृतीनं स्थिर होते, केवळ स्मृतीनं. का? जसं आता ते म्हटले की देह जड आहे, मी चेतन आहे, प्राण गतिमान आहे, मी स्थिर आहे, मन चंचल आहे, कृपण आहे, दुष्ट आहे, पण मी मात्र स्थिर आहे, मी विशाल आहे, बुद्धी कुटिलतेने लबाडीने भरलेली आहे, पण मी मात्र ज्ञानस्वरूप आहे, शुद्ध आहे. मग देह, प्राण, मन, बुद्धी यापासून मी वेगळा कसा आहे, हे माझ्या गुरूंच्या कृपेने मी अनुभवतोय. आपल्याला सुद्धा तीच योग्यता मिळावी म्हणून पुढे असं सांगतात की मृगजाळातलं स्पष्टपणे दिसणाऱ्या पाण्यासारखं हे जग आहे. वासना गेली जग गेलं, वासना आली जग आलं, मन जागं झालं, सगळं खरं वाटलं, सगळं खरं वाटू लागलं, मन उन्मन झालं, सगळं खोटं वाटू लागलं. म्हणजे तुझ्यातच ते ज्ञान किती ठासून भरलेलं आहे, एकदा तुला आत डोकावून पाहायचं आहे. मग आत जाण्यासाठी आपल्या गुरुशी एकनिष्ठ राहणं, आपलं लक्ष आहे त्याच्याशी एकनिष्ठ राहणं, एक प्रायश्चित्ताचा आवेग धरून राहणं, एक पश्चातापाच्या मार्गानं सतत पाऊल टाकणं. हे ज्याला जमत नाही तो वारंवार माघारी फिरतो आणि मग
ह्या अडाणी जनमानसांच्या प्रमाणे भक्ती करू लागतो. हे कशालाही भक्ती म्हणतात आणि कशालाही भजन म्हणतात. सकाळी भजन म्हणजे काय एकाला सांगितलंय मी. हा ग्रंथ पूर्ण व्हायचा नाही, 17 श्लोकाचा, म्हणून सांगत नाही. पुन्हा कधी सांगेन भजन म्हणजे काय. पण एकाच वाक्यात सांगतो, भजन म्हणजे हेच आहे की आपल्या गुरुनं जे आवडतं तसं राहणं, याचंच नाव भजन आहे. बस, ठीक आहे ना. आपल्या गुरुना जसं आवडतं तसं राहणं, बस एवढंच भजन आहे. म्हणून हे सर्व समजल्यानंतर शंकराचार्य म्हणतात आपल्या शिष्यांच्या समोर की मी माझ्यातल्या ब्रह्म्याचा मागोवा घेतला असताना मी आणि ते हे केवळ मला लाटांचा तरंग दिसू लागला. तसा पाहायला गेलो तर मी समुद्रासारखा विशाल आहे आणि थोडासा मी बाहेर आलो तर मी मला लाटेसारखा जीवरूपानं पाहू लागलो. माझ्यातलं प्रौढत्व मीच गमावलं नाही का. सकाळी जे स्थळ आलं होतं की नाही पाहायला लग्नासाठी माझ्याकडे, त्यानं एकच सांगितलं होतं, प्रपंचासो की परमार्थ. शत्रुत्व कुठून निर्माण होतं तर अहंकारापासून. आणि अहंकाराला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? इगो. आणि तिकडं दुर्लक्ष करणे त्याला काय म्हणतात? इग्नोर. बघा, इगो, इग्नोर. म्हणजे जर तुमच्या पुढे शत्रू आहे तर शस्त्र बी आहे. शस्त्र काय आहे तर दुर्लक्ष, शत्रू काय आहे तर अहंकार. रास एकच, इगो आणि इग्नोर. राम आणि रावण, कृष्ण आणि कंस, रास एकच आहे. पण एक बुडवतंय आणि एक तारतंय. शंकराचार्य म्हणतात गुरु तुम्हाला तारण्यासाठी आलेत. तुझं काम एवढंच आहे की मागोवा घेत गेलास की तुला कळेल की तू विशाल किती आहेस, तू ब्रह्म कसा आहेस, तू विभू कसा आहेस, तू सागरासारखा तळ न सापडणारा कसा आहेस, अंतलं न लागणारा कसा आहेस. म्हणून सगळ्या देवतेंचा अंत घेता येतो, परंतु गुरूंचा अंत कधी घेता येत नाही, असं धर्मशास्त्राचं वचन आहे. ठीक आहे ना. सगळ्यांचा अंत घेता येतो, गुरूंच्या अंतकरणाचा अंत घेत नाही. राम पुढच्या श्लोकात असं म्हणतात, काही शुभ आहे काही अशुभ आहे. मग शुभ आणि अशुभ हे कुठून उगवते तर मनातून उगवते. मग मनापासून मी मुक्त आहे का नाही, कधी पाहिलंच का नाही तू? मनापासून मुक्त आहेस का? अरे दिवसा चिंतन करतो, रात्री झोपतो, स्वप्नात रूपांतर करून घेतो. म्हणून मनापासून मुक्त व्हायचं असेल तर एक सत्पुरुषाच्या आश्रयानं सुषुप्त अवस्थेमध्ये तो सत्पुरुष कसा राहतो. सुषुप्त म्हणजे झोप बी नाही आणि जागी पण बी नाही, स्वप्न बी नाही. हे बघ, थोडासा मनाचा द्रष्टा हो, जसं समर्थाने मनाचे श्लोक सांगितले. आणि त्याच्यामध्ये मी वेगळा कसा आहे म्हणून मनात तिथं होऊन राहे. तसं बुद्धीच्या कोशात असा गळून गेलेला मी, म्हणजे बुद्धीच्या वाटेनं मला काहीतरी शोधायला मी गेलो आणि मला शोध लागला विज्ञानाचा. बुद्धीच्या वाटेनं परिणाम काय? परिणाम असं झाला की मायेच्या द्वारे मी मायेतलं शोधलं, दुसरं मला काहीच सापडलं नाही. मायेच्या द्वारे मायेतलं शोधलं.
पण माया विरहित असा मी ब्रह्म आहे इकडं कधीच लक्ष गेलं नाही. आणि जेव्हा माझ्या गुरुने माझं तिकडं लक्ष वळवलं त्यावेळेस मला कळू लागलं की मी अनादी आहे, अनंत आहे आणि नित्य आहे. पण कसं आहे ते मला समजू लागलं. मला फक्त व्यक्त करता येणं, खंत एवढीच की तुम्हालाही कळतंय, मलाही कळतंय, ते व्यक्त करायचं म्हटलं की अशक्य आहे. ठीक आहे ना. कळतंय म्हणजे इतकं कळतंय की जिज्ञासूपणानं त्या शब्दांच्या कोलांटे एवढे बी आपण आतल्या आत घेतो. हे असं कसं, हा हे असं. म्हणून इथं म्हणतात निर्माय अस्मिन निरंतर अस्मी. अरे मी अनादी आहे, मी अनंत आहे, मी नित्य आहे. पण कसा म्हणशील तर सूर्याला प्रकाश देणारा मी आहे. आता इथंपर्यंत कोणाची पोच आहे कलियुगामध्ये? माघारी फिरते सगळे. मी सूर्याला प्रकाश देणार आहे. पण असं म्हणून चालेल का? तर हे दिव्य आत्मे जे होऊन गेलेत महापुरुष, कुणी भजनाच्या द्वारा, कुणी गुरु आज्ञेच्या द्वारा, कुणी भगवत भक्तीच्या द्वारा, ह्यांना सुद्धा अनुभव तेच आहेत, फक्त ते व्यक्त करायला मागत नाहीत. त्यांना माहित आहे हे कलियुग आहे. पण असे दिव्य आत्मे खूप कमी झाले ज्यांनी समाजाचा वेष्टीचा भार घेतला, समिष्टीचा भार घेतला. त्यातले हे शंकराचार्य. पुढं वेळ किती झालाय बघ. राम अच्छा. आणि मग माझ्याच गुरूंच्या संगतीमध्ये राहून मला असं कळू लागलं की माझ्या व्यतिरिक्त दुसरं काही नाहीच. चैतन्य सुद्धा तुमच्यात माझ्यात सारखं आहे, पंचमहाभूत तुमच्यात माझ्यात समानच आहे. फक्त संगदोष वेगळं काय असेल तर संगदोष. आणि संगदोषामुळे रागद्वेष निर्माण झाला. मी असं ऐकलं सकाळी एका महापुरुषांच्या मुखातून की केवळ तुम्ही नुसता सत्संगात मन लागो नाही तर न लागो, जपात मन लागो नाही तर न लागो, केवळ तुम्ही सत्संगात येऊन जरी बसला तर तुमची हाजरी लागली इकडे कुणीतरी बघत असतं. आणि अंतिम काळी या क्षणाचं पुण्य तुम्हाला तिथं तारायला उभं राहतं, तार करायला उभं राहतं. खात्रीनं सांगितले त्याने, ठासून सांगितले सकाळी. मी सगळेच ऐकलंय ते आणि श्लोकासह सांगितलंय. तुमचं मन लागो न लागो त्याच्याशी माझं काही घेणं देणं नाही. तुम्ही हजर आहे, बस काम संपलं. गुरुदेवांनी व्यवहारात सांगितलं होतं काम करा नाही तर न करा, पण मजूर म्हणून एकदा तिथं गेलाय हजरी द्यावीच लागते, चालू राहते. हे तसंच सांगितले त्यांनी. शंकराचार्य इथं समजवताना आपल्या शिष्याला असं सांगतात की तुझ्याशिवाय इथं कोणाचं खरं अस्तित्वच नाही हे मी तुला दाखवून देईन. कारण प्रत्येकजण बहिव्यापिले सर्व ब्रह्मांड आहे. प्रत्येक जणाच्या मनामध्ये भीती कशाची तरी आहे आणि कशाची तरी आशा आहे, स्वार्थ आहे, अपेक्षा आहे. एक निरपेक्ष तू आहेस, निरीच्छ तू आहेस. मी तुझी निवड केलेली आहे. ठीक आहे ना. घोंगड्या एवढा ढग जरी आला बरं का, सूर्याच्या आड, शंकराचार्य म्हणते घोंगड्या एवढा ढग सूर्याच्या आड आला तर अख्ख्या गावाला सावली देतो. मग गुरु साक्षात तो काय करत असेल, काय करत असेल थोडं अनुभवून पहा. पण तेवढं पुण्य हवं. तो कोण म्हणले बघा इथे त्यांनी शेवट तोच केलाय. तू कोणाला सांगायचं हे ज्ञान जे तर्कबुद्धीचं आहे, कपटी आहे, दिले त्यांनी ह्या कोणाला सांगू नको ते शेवटी दिले. राम पुढं आपल्याला सांगतेत तुझ्याशिवाय इथं कोणाचंच अस्तित्व नाही हे मी तुला दाखवून देईन. का? चैतन्यमय असं तुला सोडून जर भासत असेल तर ते खोटं आहे. का? जिथपर्यंत तुझं मन, बुद्धी, अंतःकरण, इंद्रिय जाते
मी तुला त्याच्या पलीकडे घेऊन चाललोय. ठीक आहे ना. जसं या साध्य शंकराचार्याने आपल्याबरोबर शिष्य, अंतिम काळी शिष्य आले होते, पण ते शिष्य मागे राहिलेत हे त्यांनी एकदाच वळून पाहिलं आणि तिथून पुढे आपल्या मस्तीमध्ये निघून गेले. अनेक जनसमुदाय होता अंतिम काळी त्यांच्याबरोबर, पण पुन्हा फिरून पाहिलं नाही त्यांनी. जसं ज्ञानेश्वर माऊली समाधीला गेले, पुन्हा पाहिलं नाही त्यांनी. माझ्याबरोबर गुरु आहे, देव आहे, मित्र आहे, मित्राची मुलं आहेत, वारकरी समाज आहे, कुणाकडेही पाहिलं नाही. मग चिदानंद रूपो शिवोहम, एकटा मी आहे बस. असं जे नित्य आहे, सर्वात समरस आहे, अखंड शांत आहे, पापरहित आहे आणि जे परिपूर्ण आहे ते द्वैतरहित, एकमेव, विशाल आकाशासारखं, अविनाशी, बस ते एक मी आहे. समजते का आपलं अस्तित्व स्वतः किती पेरलंय त्याने. जसं आता आपण मळवीत आलोय, तुमचं क्षेत्र कुठलं म्हटलं की मी खालचं आणि वरचं दोन तुकडी दाखवणार. पण ते जर मोदीला विचारलं तुमचं क्षेत्र कुठलं, तर तो देश दाखवणार. तसं गुरु आपल्याला ते दाखवतोय. ठीक आहे ना. तू या लोकीचा नाहीस आणि इथलं तुझं कोणी नाही. आणि हे संसारात राहून तुला जर पटत नसेल आणि पचत नसेल, तर पुढची वाट कळणं कठीण आहे. खरं ना. तू क्षमा करायला शिक, पण बोध घेऊन. समज घ्या ना. बोध घे. कोणाचा? शत्रूचा घे, मित्राचा घे, ज्याला तू प्रेम करतोस त्याचा घे, त्याचा बोध घे. का? पुढच्या श्लोकात सांगते. सूर्यप्रकाश कसा आहे? सूर्यप्रकाश कसा आहे तर तुला जगाची प्रचिती देतो, नाही का? जगाची प्रचिती देतो. तसा संबंध तुला, बरं का, ऐकताय ना, तसा संबंध तुला स्वार्थाची आणि परमार्थाची प्रचिती देतो. ही तुझी निवड आहे, तो कोणाचा संग करायचास. म्हणून सत्यासाठी प्राण सुद्धा पणाला लावलेले महापुरुष आहेत, वीर योद्धे आहेत. म्हणून तू तुझ्यासाठी जग, जगासाठी राहू देत. जग बाजूला ठेव. का? बोधानंतर जग नाही, है ना. आणि झोपेनंतर बी जग नाही, नाही. सूर्यप्रकाशात सर्व जगाची प्रचिती येते. यात काही संशय आहे का तुला? शिष्याला विचारते. असेल तर मला सांग. तसं प्रकाशात तू ज्यावेळेस प्रवेश करशील, स्वयंप्रकाशात, त्यावेळी तुला जगाची प्रचिती येईल. नाही का? शंकराचार्यांच्या सारखंच एक श्लोक त्यांच्या खाली, तो श्रीधर स्वामींच्या खाली एक श्लोक लिहिला असतो ना, नम शांताय दिव्या सत्य धर्म स्वरूपिणे स्वानंद अमृतुप्ताय श्रीधराय नमो नमः. इथं सार सांगताना सांगते, ही प्रचिती तुला जर घ्यायची असेल तर थोडासा संशयापासून बाजूला हो. कशापासून? संशयापासून. तुला क्षणोक्षणी संशयात तुझं मन घेरलेलं आहे. म्हणून तुझी तयारी तू कर, बाकी सर्व पुढे मांडून ठेवलेलं आहे. तुझा अधिकार झाला, मी तुझ्या हातात देऊन टाकतो.
ठीक आहे ना, आहे की नाही? आपण सुद्धा कुटुंबात पाहतो, मुलगा व्यसनी असेल तर मरेपर्यंत बाप आणीवारीतच ठेवतो. नाही हे राम, हे बघ, जसं सूर्य जगाची प्रचिती देतो आणि गुरूंची कृपा स्वस्वरूपाची ओळख करून देते, त्यानंतर तुला मुखानं म्हणण्याची काही गरज आहे का की मी कोण आहे, की मी शिवस्वरूप आहे? या प्रचितीनंच तू गदगद होशील आणि मौन हीच तुझी भाषा होईल. ठीक आहे ना? अविरत तुझे श्वास भगवत स्मृतीनं भरून राहतील, म्हणजे सोहमनं, ओमनं, हरिओमनं अविरत भरून राहतील. असो, सांगायचं तुला, सर्व परमात्म तत्व जाणलेला जसा मी आहे असं तुला माहित आहे. म्हणजे संपूर्ण परमात्म तत्व जाणलेला कोण आहे तर श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आपला सद्गुरू आहे. हे जसं तुला कळतं, हे जसं तुला कळतं, तसं तुझी सुद्धा सर्व भेदबुद्धी नष्ट झाल्यामुळे तू मुक्त आत्मा मला दिसत आहेस. तुझ्यातलं प्रौढत मला दिसत आहे. ऐकताय का? तुझ्यातलं प्रौढत, तुझ्यातलं मोठेपण मला आता दिसतंय. नाही का? बाप म्हणतो मुलाला पगार झालेला आहे, काय मुलाचं वय झालेलं आहे, आता लग्न करायला हरकत नाही. तसे मला तुझ्या शास्त्राच्या मार्गानं, तपस्येच्या साधनेच्या मार्गानं मला तुला तुझी योग्यता दिसते. आता मला फक्त तुला ते कैवल्य पद दाखवायचंय. कुठलं? तेव्हा ते टॉवर दिसतंय का? टावर दिसतंय का तिकडं? ते पण ते 2 झाडाच्या मध्ये बघावं लागल. 2 झाडाच्या आहे ना, 2 झाड आहेत बघा मागं, 2 झाडाच्या मधनं बघावं लागल. तसं प्रपंच आणि परमार्थाच्या मधून तुला तुझं स्वरूप पाहावं लागेल. दिसतंय ना ते टावर लांब? हां, इकडे परमार्थ सोडून दे, इकडे प्रपंच बी सोडून दे, आणि मध्ये तुझं स्वरूप पहा. राम, खूप सुंदर आहे. याच्यानंतर तुम्हाला कशाची इच्छाच होणार नाही. हे जर नीट ऐकलं की नाही, नीट आदरानं ऐकलं, त्यांचं हृदय भरून ऐकलं, शेवटचा जन्म करायच्या या तळमळीने जर ऐकलं तर पुन्हा माळ बी फिरत नाही. फिरते ती फक्त स्मृती, आणि ती भगवत चरणावर, गुरुचरणावर. राम, असं सर्व परमात्म तत्व जाणलेला मी आहे असं तुला वाटतं ना, तर मला सुद्धा वाटतं. कैवल्य पद देण्यासारखा योग्यतेचा आता तू एक आहेस. अरे मुक्त काय करायचं? मी तुला पद द्यायला लागलोय. मुक्त तर मी क्षणात करीन. काय मला मुक्त करायला तुझी वृत्ती बदलायची, बाकी काहीच नाही. म्हणून मरेपर्यंत तू कसा आहेस तसा राहा. बघा, सकाळच्या श्लोकातलं एक वाचलं, मरेपर्यंत तू जसा आहेस तसा राहा, मी तुझा स्वीकार तसाच केलेला आहे. मग तुझ्या मुक्तीला कारण काय आहे? मुक्तीला कारण काय? तर मुक्तीला कारण एवढंच आहे की मी तुझा जसा आहे तसा स्वीकार केलेला आहे. आणि शेवटच्या श्वासापर्यंत तुझं टिकणं एवढंच एक कारण आहे. तुझं टिकून राहणं गुरुचरणावर, संतचरणावर, एवढंच एक कारण आहे, बाकी काहीच कारण नाही. समजतो ना, देह दुःख होताची वेगळी पळालो, नाही का? पळपुटेपणा. 22 वर्ष रमणांच्या पाशी एक राहिला. म्हटलं अंबादेवीकडे जायचंय. हां येत, जाऊन ये, जा. पहा पुढं, ऐक, जा त्याला बाहेर आणा. शिष्याला सांगतात, हे बघ, स्वप्नातलं दिसणार स्वतःहून काय वेगळं असतं का? जे काय स्वप्नात दिसतं ते तुझ्या व्यतिरिक्त दुसरं आणखी काय असतं का? काहीच नसतं. तसं जगातलं सुद्धा मनाच्या म्हणजे अज्ञानाच्याच कल्पनेनं हे कल्पलेलं आहे, बाकी काहीच नाही.
बन. पण जागृतीनंतर तुला कळू लागतं की हे सगळं मिथ्या आणि खोटं आहे. जाग झाल्यानंतर लक्षात येते ना. स्वप्नातनं जागा झाला की हे स्वप्न खोटं होतं. ज्ञानानं मी तुला जागा केलं की हे सगळं नाही खोटं आहे हे तुला कळेल. म्हणून प्रामाणिकपणे धर्माच्या वाटेनं जगलेला सुद्धा शेवटी म्हणतो काहीच नाही, हरिनामच सत्य आहे, ईश्वरच सत्य आहे. त्याप्रमाणे आपल्याला शिष्याला सांगते हे वादळ तुझ्या मनातलं घालवायचं मला, बाकीच काहीच नाही. आणि एकदा ते वादळ निघून गेलं की सत चित निर्मळ असा नित्य असणारा तू, नित्य असणारा तू, नित्य असणारा तू आणि मी हे दोन्ही एकच आहोत. पण हे सर्व जाणण्यायोग्य, हे सर्व जाणण्यायोग्य जेव्हा समोरचा उपलब्ध होतो म्हणजे अधिकारी होतो. त्याच्यासाठी जसं वादळ जर शमलं, वादळ जर थंड झालं तरच सागराच्या लाटा लहान होतात. खवळलेला सागर बघण्यात आनंद नसतो. शांत सागर, शांत सागराच्या शांत लाटा, ठीक आहे ना, ते पाहण्याचा जसा आनंद असतो, त्या लाटेवर खेळण्याचा जसा आनंद असतो, तसे या ब्रह्मस्वरूपावर खेळण्यासाठी तुला एक अत्यंत विस्तृत आणि खोल मला घेऊन जावं लागेल. तिथं ती तुझी स्वीकृती असेल तर, अर्थात तुझ्याच मनात जर ह्या वासनेच्या लाटा, शंकेच्या, जिज्ञासेच्या लाटा असतील तर मी तुला तिथंपर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. त्यासाठी भगवंताचं नामस्मरण हा एक सुंदर उपाय. कलियुगात त्रिकाल संध्या कर, वारंवार कर, वारंवार कर, वारंवार कर, वेळ काढून कर, वेळ मिळाल्यावर कर. का तर भगवत स्मृतीशिवाय हे हृदय शुद्ध होत नाही, पवित्र होत नाही, आणि तोपर्यंत त्याच्यात मी पेरणी करू शकत नाही. पुढे सांगतात केवळ मोक्षरूप असं तुला काय पाहिजे का? केवळ मोक्ष असं पाहिजे का? तर हे पहा, मृत्यू सर्वत्र आहे, कुठेही जा मृत्यू सर्वत्र आहे. तसा गुरूंच्या स्मृतीत राहा आणि स्मृतीत राहा, तिथं मोक्ष सर्वत्र आहे. का तर जिथे तू आहेस तिथं मृत्यू येतो, है नाही? मग तू कुठेही जा, स्वर्गात गेलास तरी, ब्रह्मदेवाच्या मांडीवर बसलास तरी, शिवजींच्या मांडीवर बसलास तरी, तू जिथे आहेस तिथे मृत्यू येतो. तसं जिथे स्मृती आहे तिथे मोक्ष असतो. अर्थात त्याच्यासाठी गुरुलाच यावं लागतं, मृत्यूसाठी काळाला यावं लागतं, खरं ना? तसा तो कुठेही राहा, यशस्मरण मात्रेनं जन्मसंसार बंधनात. भगवंताला सांगितलं वचन, नष्ट मोहा स्मृती लुप्त. तुझ्या कृपेने माझी स्मृती जागी झालेली आहे. आता बस, जिथं स्मृती आहे केशव तुला तिथं यावंच लागणार. असं हे द्वैतरोहित असल्याने मला टाकण्यासारखं दुसरं काय आहे का? हे संपूर्ण जग द्वैतरहित, माझ्या नजरेत द्वैतरहित आहे. आता मला टाकण्यासारखं काहीच नाही, कारण जगाकडून मला इच्छा नाही, त्यामुळं मला घेण्यासारखं बी काही नाही आणि आता टाकण्यासारखं बी काही नाही. किंवा मला या जगात काय मिळवायचं, काय मिळवायचं आणि मिळवून मी करू काय? का मला बोध असं झालेला आहे की क्या मागू कछु स्थिर न रहाय. इथे काय मागू, इथे काही स्थिर राहत नाही, सगळं सोडून जायचंय. मग
जर सोडून जायचं तर मी हे साठवू कशाला आणि भोगण्यात वेळ गमावू कशाला. स्वर्गलोकीचं सुख मिळालं तरी टाकायचं आहे, मृत्यूलोकीचं मिळालं तरी टाकायचं आहे. शंकराचार्य म्हणतात इथं ज्याचा विवेक जागा झाला त्याचंच काम झालं. बाकीचे जे दिवे विझलेत ते विझले. का? जसं ढगातलं पाणी विरलं की तो जसा शुभ्रता घेऊन फिरत असतो, ढगातलं पांढरे ढग कसे पळतात की नाही, त्याप्रमाणे एकदा तुझ्यातला मोह गेला जगातला तर मग रिक्त ढगाप्रमाणे मेघाप्रमाणे तो असा निर्मळ आणि शांत झालेला मला दिसशील. म्हणून पहिली जगाकडून अपेक्षा सोडून दे, स्तुतीची बी आणि निंदेची बी. कुठल्याही प्रकारची अपेक्षा सोडून दे की तू जसा आहेस तसं जगानं तुला ओळखावं. नाही, जगाची ओळख करून घे आणि तू पुरुषार्थाच्या वाटेनं माझ्यापर्यंत पोच. का? तू आता प्रौढ झालेला आहेस. मला तुला फार काय सांगायचं नाही. मला तुला काय सांगायचं आहे की आता तुला ब्रह्मतत्वाव्यतिरिक्त मला तुला काही एक सांगायचं नाही. क ख ग घ नाही की नाही, पुराण, राजा राणी, कथा, हे मला तुला काय सांगायचं नाही. तू प्रौढ झाला आहेस आता. आणि मी काय म्हणतोय हे तुला कळतंय. एका सहीमध्ये हे सगळं तुझं होणार आहे. ठीक आहे ना. 100 वर्ष आणेवारीत आजोबापासून होतं हे इस्टेट, पण एक सही आता दिली, अंगठा दिला की हे सगळं तुझं होणार आहे. बस मी तुला हे मुक्त करण्यासाठी सांगतोय. का? समरसे मौनम परम समंतम. ऐकताय का दादा? काय म्हणले बघा. तुझ्यातलं द्वैत तू काढून टाकलेलं आहेस. तुला आता कशाची कुणाची कुठे अपेक्षा नाही. हे मिथ्या कसं आहे तुला अनुभवाला आलेलं आहे. हे द्वैत कसं आहे तू अनुभवलेलं आहेस. आता द्वैत आणि अद्वैत या दोन्हींचा त्याग केल्यानंतर मी माझ्या ब्रह्मतत्वाशी समरस होऊन कसा असतो त्याच्यासाठी तुला माझ्या संगतीचाच अभ्यास हवा आहे. ठीक आहे ना. माझ्या संगतीचा तुझी जिज्ञासा म्हणून मी बोलतोय. जिथं तुझी जिज्ञासा संपली तिथं मी तुला माझ्याशी समरस करेन आणि मग समरस झाल्यानंतर तुझी आणि माझी ही एकच भाषा असेल, ते म्हणजे मौन. भाषा एकच, बस. असो. जसं आता मला काही देह नाही तसं तुलाही काही देह नाही. मग सर्व विश्वात्मक रसात एक सतत आता मी बुडून राहत असतो. आता विश्वात्मके देवे, ह्या विश्वातल्या देवामध्ये मी सतत बुडून असतो. ठीक आहे ना. आणि त्यामुळं मला समाधी सुद्धा नाही. खुली आंख में, आहे की नाही. काय उच्च नाही बापू. हाँ, खुली आंख में हंस हंस देखो सुंदर रूप निहारो. सही बात. आता हे सगळं मी हसून पाहतो. आवडत असेल तरी प्रसन्नतेनं हसशील, आवडत नसेल तरी हसून घालवतोय. राम. असो. एवढंच काय, कुणी फार मोठी मोठी विद्वान, ऋषितुल्य, मुनितुल्य, योगी असे जरी कुणी आत्मा आणि अनात्म याच्याबद्दल चर्चा करत बसले असले तरी ते मला आता आवडत नाही आणि मी तिथे जात नाही. का? तर त्या परमतत्वानं मला आपल्या परमतत्वात विश्रांती दिलेली आहे. कोण म्हणते? आद्य शंकराचार्य. परमतत्वात. का? शब्दाच्या द्वारे बुद्धीच्या कोलांट्या एवढे हे घेतील आणि मी किती श्रेष्ठ आहे या मीला पुन्हा जिवंत करतील आणि तुम्ही किती चुकीचं आहे हे सांगण्यासाठी माझा मी मनात पुन्हा जिवंत करावं लागेल. मला ते करायचं नाही. मला ते करायचं नाही. तुम्ही चूक का बरोबर ते सांगण्यासाठी मला माझ्यात यावं लागेल. तिथं मला यायचं नाही.
काय असतील? कडक मौनी राम. म्हणून हे समाधी सुखसुद्धा आता मला नको आहे. एवढंच काय विद्वान मंडळी कुठे चर्चा करत असेल तर ती सुद्धा मला आता ऐकायची नाही. आणि सिद्ध जिथं फकीर आपले फकीरी अवस्थेत राहत असतील ती जागा कधी मला सोडायची नाही. ठीक आहे ना? अच्छा, ज्याला या आत्मतत्वाचा बोध नाही ते मिथ्या चर्चा करत बसतात का नाही? वाचाळता दाखवतात. आता चाललंय ना टी व्हीवर, श्रेष्ठ महाराष्ट्राचा कीर्तनकार कोण? राम. हे कोणी जाणायचं? टेबलावर बसून कॉफी पिणार नाही का तपस्या करणार नाही? चलो, अपात्र असणारं स्तब्ध दगडासारखेच अहिक विचारात असं स्थिर असतात. म्हणजे काय? तर हे चर्चात्मक चर्चा चालते तर ऐकतेत फक्त. पण दगड जसा आतून आणि बाहेरून सारखाच, तसं हे लोक तशीच आहेत. इथे भक्ती बी नाही आणि ज्ञान बी नाही. म्हणून विद्वानांच्या चर्चा मला तर ऐकायच्या नाहीत. शिष्यानं सांगतेत, अरे ब्रह्मतत्वाच्या अनुरोधानं जर विचार केला तर मी कोण? हा एक स्वतंत्र पदार्थ आहे का? हे स्वतंत्र विचार आहे का? नाही, जे आहे ते सत्य आहे. ते सत्य काय आहे? काय आहे? तर ते सत्य आहे तुझं आत्मतत्व, जे अत्यंत शांत, शीतल, आनंददायक आहे, अतुलनीय आहे, भव्य आहे, प्रकाशरूप आहे. पण जर कोणी आपल्या बुद्धीच्या बळावर त्याला जाणायला गेला तर वाणी, मन इत्यादींना ते आकलन होत नाही. म्हणून वेदाने सुद्धा ते कळेना 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 म्हणून माघारी फिरले. नेती नेती म्हणून माघारी फिरले. हे गुरुच्या कृपेनं जर घडलं तर घडलं, बाकी पुरुषार्थानं सुद्धा हे घडत नाही. पण पुरुषार्थाशिवाय सुद्धा घडत नाही. हे बघ, या सर्व विश्वाला पाहणारा कोण आहे? तो मी पापविरहित आहे आणि मी अखंड निर्भय आहे. अखंड. म्हणून विपरीत अशा शंका, कुशंका इथे माझ्यापाशी जन्माला येत नाहीत. आपण पुरुष आहोत, शंका आहे का? आणि कोणाला विचारायला गेल्यावर आपल्याला खात्री पटेल का? नाही. बस मी तसाच आहे म्हटले. मी परमात्मा स्वरूप आहे. मी जे तुला सांगतोय तेच तुझा अनुभव आहे. त्याच्यात तुला बुडण्यासाठी जो मी पूर्वीपासून अत्यंत शांत आहे, यथार्थ ज्ञानी आहे, प्रबुद्ध आहे, ही मी केवळ धारणा केलेली नाही, ही मी स्वतःला अनुभवलेलं आहे. अखेर हे सगळं माझ्यातूनच उगम होतं आणि माझ्यातच लय पावतं. म्हणून मी परब्रह्म स्वरूप आहे. जसं सात्विक मनाचा बी उगम तुझ्यातूनच होतोय आणि रजोतमोगुणी मनाचा उगम तुझ्यातूनच होतोय आणि तुझ्यातच लय पावतोय. माझ्यातूनच हे परमात्मा स्वरूप प्रकटतंय आणि माझ्यातच लोप पावतोय. असा मी विराट आहे. सत्य असत्याच्या पलीकडचा आहे. ज्ञान अज्ञानाच्या पलीकडचं आहे. ऐकायला गोड वाटते ना? मग हेच सांगते ते. तुला नाही कळू दे, पण ऐकायला तर गोड वाटते. कारण ते सत्य तू आहेस म्हणून. ते सत्य तू आहेस म्हणून ते गोड वाटतंय. ते पचत नसेल ही गोष्ट वेगळी आहे, पण ऐकायला तरी तुला गोड वाटतंय ना, कारण ते तू आहेस. त्याला वेद म्हणतोय तत्वमसी, ते तू आहेस. हे बघ शिष्य, म्हणून
ज्यापासून हे सारं विश्व उत्पन्न झालं आहे त्याला आपण मीची धारणा म्हणतो. हे बघ, अखेर ते जिथून उत्पन्न होतं तिथंच लय पावतं, आहे की नाही? आपण मातीतूनच आलो, मातीत जाणार, नाही का? व्यवहारात सुद्धा आपण म्हणतो आज मातीला चाललोय, मातीवरून आलो. असो, तरी बी तुला सांगतो, माझ्यातून ज्यांच्या कृपेनं हे सच्चिदानंद स्वरूप विलक्षण असं ज्ञान प्रकटलं, त्या परब्रह्म्याला मीच नमस्कार करत असतो. म्हणजे माझाच मला नमस्कार असतो. खरं आहे ना? हे मला का आनंद वाटला? सकाळी पूजा झाल्यानंतर मी माझ्याच पायाचा नमस्कार करत असतो, माझ्याच पायाला वाकून मी नमस्कार करत असतो, पण फक्त सकाळीच. म्हणजे संध्याकाळी का होत नाही? काय तर संध्याकाळी उत्तर पूजा आहे. आहे की नाही? सूर्य तोच आहे उगवता बी, आणि सूर्य तोच आहे मावळता बी. पण नमस्कार उगवत्या सूर्याला होतो, मावळत्या तसा सकाळीच एकदा आपल्या चरणाला नमस्कार होतो. तुम्ही सुद्धा तुमच्या चरणाला नमस्कार करा, आणि असं समजा की ते चरण तुमचे नव्हे, गुरूंचे आहेत. तुमच्यात गुरूंचा निवास आहे. असं हे जग नाही, हे सारे दृष्टीत जे पडतंय ते कल्पना आहे. बस आता वारंवार तू हेच जाण, एक कल्पना आहे, नाही का? इथं काहीच नव्हतं, नाही का? आणि मोकळ्या जागी इथं काहीच नव्हतं. आणि जर सांगितलं पंतप्रधानानं, राजानं, की ते मोठमोठ्या बिल्डिंगी उभ्या करा, राजवाडे बांधा, बागा तयार करा, तर गाव निर्माण झालं. पुन्हा मनुष्य वस्तीला आला, पशुपक्षी आला, आणि त्याला पुन्हा धारणेचं खरेपण दिलं. असो, जर तू खरोखर शुद्ध बुद्धीचा असशील तर यावर विश्वास ठेव. ऐका, शेवट करायला आलोय आता. तू जर सत्वशील बुद्धीचा असशील तर विश्वास कर, विश्वास कर. विश्वास कर, तू शुद्ध बुद्धीचा असेल तर विश्वास कर. तू माझ्या संगतीत असल्यामुळे मला तुझ्यात पापाचा कण सुद्धा दिसत नाही. म्हणून तू तुला शरीर रूपानं पाहू नकोस, अन्यथा पाप पुण्य तुझ्या पाठी लागल. किती सुंदर आहे. शुद्ध बुद्धी रसी चेन्मात्रास ते संशय. आता तू संशय करू नकोस, विश्वास ठेव. तुझ्या मनात जर किंचित जरी संशय आला तर तुझा आणि माझा संबंध संपेल. ठीक आहे? ऐकताय का दादा? किंचित संशय आला तरी संबंध संपेल. अहो, व्यवहारात सुद्धा तसंच आहे ना. तुम्ही कुठे गेला होता? कुणाचा फोन होता? तू कुठे गेली होती? शेवट आहे का? असो, पुन्हा एकदा तुला सांगतो, तुझा आणि माझा संशय, तुझ्यात आणि माझ्यात द्वैत निर्माण करायला संशय कारण आहे. पण मी ज्या नजरेनं पाहतोय, एकदा तू त्या नजरेनं मला पहा, मगच हे प्रेम अखंड होईल. अन्यथा मी जे तुला आता सांगितलंय सगळं, ही दिव्य अनुभूती स्वच्छ मनाच्या आणि ज्यांना उत्तम बोध जाणण्याचा रस आहे त्यांनाच दे. मोहानं व्याप्त झालेल्या दुर्बुद्धीने असलेल्या दुष्ट मनाच्या लोकांना तू कधी सांगू नको. सुंदर आणि उन्नत मस्तकावर, बरं का, एखादी सुंदर स्त्री असेल, सुकेशिनी असेल, तिच्याच माळेत केवड्याचा हार शोभतो, नाही का? जसं एकनाथ महाराज म्हटले, खळासी चंदन आणि सर्पा दुग्धपान करू नये. जसं नकट्या बायला नतीचा द्वेष असतो, नतीचा, आणि गाढवाला चंदनाचा लेप
लावण्यामध्ये वेळ घालवू नये. तसं शंकराचार्य सांगतात, हे मी तुला योग्यतेच आहेस असं समजून सांगितलं. ही प्रवणानुभूती परमहंस आणि परिव्राजक अशा अवस्थेत तू येऊन तरी ऐक. अवस्थेत की तुला काही नको आणि तू साक्षात भगवंताचा अंश आहेस, अशा एका स्थितीमध्ये येऊन ऐक आणि मग तुला योग्यता कळेल का. पुन्हा एकदा शेवट करायच्या आधी सांगतेत, पुन्हा एकदा तुला सांगतो, तू खरोखर शुद्ध बुद्धीचा जर असशील तर ह्यावर विश्वास ठेव, आणि नसशील तर तू तुझ्या बुद्धीचा मालक आहेस. प्रमाण सांगतो आणि संपवतो. या संबंधामध्ये वर्षानुवर्ष घाटवाले बाबांच्या पाशी एक व्यक्ती राहत होती. त्याचं नाव होतं भगवानदास. ऐकले का? नाव होतं भगवानदास. फार मोठा तपस्वी म्हणून त्या काळात ते सिद्धीला प्राप्त झाले होते. आत्मसिद्धीसाठी. घाटवाले बाबा नाही, उडिया बाबा हां, उडिया बाबा. घाटवाल्यांचे तोच अनुभव होता, पण ते स्वतंत्र राहत होते. असा हा तपस्वी पुरुष कोण? उडिया बाबा. ते फक्त तिकडून ओडिसाचे आहेत म्हणून फक्त त्यांना लोक म्हणायचे ते उडिया बाबा. बाकी खऱ्या अर्थानं कोणाला त्यांचं नाव वगैरे काय माहीत नव्हतं. झालं काय? आपल्या आत्मानुभूती, प्रवणानुभूतीमध्ये बसलेले हे महापुरुष कसे असतात त्याचा मी सार सांगतोय. प्रवणानुभूती म्हणजे परब्रह्म स्वरूपाच्या तत्वात बसलेले कसे असतात. ऐकताय ना? कसे असतात? सकाळी अंथरुणात न उठले आणि अचानकच बोलले, अरे आज मशान होणार आहेत. काय म्हणले? आज मशान होणार आहेत. 4 लोक ऐकते तिथं, साधन सेवा करणारी, की महाराज उठल्या उठल्याच हे काय बोलायला लागले ब्रह्ममुहूर्तावर. अरे आज मशान होणार आहेत. मशान. महाराज पुन्हा नेहमीप्रमाणे जसं त्यांचं स्नान संध्या झाल्यानंतर जे स्वाध्यायासाठी काही शिष्य बसतात, ती भक्त मंडळी काय समोर बसली होती आणि श्लोकाला सुरुवात केली. श्लोक बी काय घेतला तर प्रकरण ग्रंथ आहे तो. त्या प्रकरण घेतला होता की मी अजन्मा कसा आहे. ठीक आहे ना? हे जग जन्म मृत्यूनं कसं भरलेलं आहे, असा श्लोक घेतला होता. झालं काय? एक भगवानदास नावाची व्यक्ती आली मागणं, आणि जी तिथं वारं घालायला असतात की नाही महाराजांच्या मागं, ते काय म्हणते त्याला, असं ते मोरपंखीसारखं असते ते. तर तिथं एकानं तो असा हात केला, म्हटलं मी करू का? तर ते म्हटले नको आहे मी करतो. तरी बी ती व्यक्ती आली पुन्हा आग्रह करून, त्यांच्याबरोबरच तिथं राहणारी, नाव त्याचं भगवानदास. आणि गावात कापायचा तो असा तिकडे आराटाप असतो, त्याला गंडेशाची ह्याच्यासारखंच असतं ते. आपण एक प्रकारचा तो विळा म्हणतो का नाही, तसाच असतो तो. त्यानं गमछेच्या आड, तो वर असतो का नाही काय फड्या घेतलेला, त्याच्या आड त्यानं आणलेला होता दडवून. आणि एवढा वर्ष त्या तपस्वी पुरुषांच्या संगतीत राहतोय. पण या पुरुषांना माहित होतं की या आकृतीला कलियुगात संपवण्यासाठी काहीतरी भगवंतानं निमित्त केलेलं आहे. फार आग्रह केला म्हणून त्याला ते वारं घालायला दिलं, त्याला वारं घालायला. आणि वेळ बघताच त्यानं तो गंडासा काढला चाकू, आणि ह्या डोक्यामध्ये 6 इंच जाईल इतका 4-5 वार केले. रक्ताच्या चिळकांड्या निघाल्या आणि मुखातून फक्त ओम. संपलं. हे क्या हो रहा है? ओम. हे का सांगितलं? संशयात्मा विनश्यती. नाव त्याचंही राहिलं, नाव यांचंही राहिलं. पण काय माहित, ज्यांच्या त्यांच्या लीला ते त्यांना माहीत असतात.
सांगायचं असे काय, प्रौढानुभूतीला पोचलेले नमामि म्हणजे त्यांना वारंवार नमस्कार असतो. उठता बसता सकाळ संध्याकाळ कधी करा. भगवतपाद आहेत, ते साक्षात भगवंताचे चरण आहेत, ते संत चरण आहेत. तुमच्यासारखंच इथं राहावं, खावं, प्यावं लागतं, तुमच्याबरोबरच बोलावं लागतं, तुमची मर्जी राखून बोलावं लागतं असं त्यांना म्हणायचं आहे. उदाहरण सांगतो, हनुमान प्रसाद पोद्दार भाईजी होते की नाही, त्यांना सुद्धा एक वेळ वाटलं की भजन लीला पूर्ण झाली, आता साक्षात लीला पाहायला जायचं. मग सगळ्यांना बोलवलं, सगळ्यांच्या पुढे नमस्कार केला आणि म्हटले आता आज साक्षात लीला पाहायची बरं का. साक्षात लीला हनुमान प्रसाद पोद्दार, गीता प्रेस गोरखपूरचे. आता साक्षात लीला पाहायची आणि अंग टाकून दिलं, संपवलं. अजून वृंदावनमध्ये एक महापुरुष होऊन गेले, नाव मला आठवत नाही, पण त्यांचं चरित्र वाचलं होतं. आपल्या सगळ्या भक्तांना वगैरे शिष्यांना रात्री गोळा केलं. म्हटले सकाळी जरा सगळी लवकर उठा, आपल्याला फार म्हटले ते सकाळी ते अमुक आहे, ते आपल्याला हे करायचं आहे, ठाकूरजींना सजवायचे, ह्यांना सजवायचे, ते करायचे, सगळे रांगोळी बिंगोळी सुंदर सजवा म्हटले आणि मला न्या सजवायला. अरे काय मग त्यांना म्हणजे फार त्यांचा बोलबाला होता अखंडानंदांच्या सारखा वृंदावनात. सगळी तयारी झाली ब्रह्ममुहूर्तापासून, काय सगळी तयारी झाली आणि ठाकूरजीची पूजा वगैरे केली, काय आणि सर्वांना जलप्रसाद वगैरे झाला आणि स्वतःही तीर्थ घातले. म्हटले ह्या तीर्थाची शपथ घेऊन सांगतो बरं का. ते म्हटले या तीर्थाची शपथ घेऊन सांगतो, अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम विष्णुपादोदकम तीर्थम, ह्याची या जलाची गुरुचरणाच्या भगवतचरणाची शपथ घेऊन सांगतो म्हटले. शपथ घेऊन सांगतो. की तुमचा विश्वासच तारेल आणि संशय बुडवेल. ठीक आहे, विश्वासच तारेल आणि संशय जल घेतलं, आसनाव बसले आणि शरीर सोडून दिलं. हा माझा शेवटचा उपदेश म्हटले. राम शंकराचार्यांच्यासारखे असे दिव्य आत्मे भरपूर झाले. त्याचप्रमाणे सज्जनगडावरचे समर्थ रामदास स्वामींनी शेवटच्या श्लोकात तेच सांगितलं, मनाची शते ऐकदा दोष जाती, मती मंदती साधने योग्य होती, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्यांगी, म्हणे दास विश्वासता मुक्तिभोगी. आज मुक्तीचा दिवस आहे, मुक्त पुरुषाचा दिवस आहे, म्हणून हे थोडासा एवढा जास्ती वेळ घेतला, क्षमा असावी सर्वांच्याकडून. पण ज्याला एक शब्द बोलायची इच्छा नसते, तिथे या महापुरुषांचं चरित्र बोलताना साक्षात भगवंत बी ऐकत असतात. ठीक आहे ना, भगवंतालाच प्रिय आहे हे महापुरुषांचं चरित्र. भगवंत म्हणतात माझ्या अंगावरचं सगळं सोनं काढून घ्या, पण माझं कान तेवढे काढून घेऊ नका, माझ्या भक्तांची मला चर्चा ऐकण्यात आनंद येतो. ठीक आहे ना, जसं एखाद्या होतकरू मुलाचं कौतुक ऐकायला बापाला फार आवडतं, तसं भगवंत म्हणतात माझ्या भक्तांची चर्चा ऐकायला मला माझं हृदय सतत आकाशासारखं असतं. एवढंच काय, मी आकाशाचा कान करून ऐकत असतो. म्हणून नेहमीपेक्षा जास्ती वेळ घेतल्याबद्दल क्षमा असावी. आणि पुन्हा तुम्हा सर्वांच्या तर्फे भगवान आदिशंकराच्या चरणी, भगवान आदिशंकराचार्यांच्या चरणी पुन्हा एकदा कोटी कोटी वंदन, कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी दंडवत. राम राम राम. नारायण.